नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पचने मेरे साथ इस व्हिडिओ में बने रहिए। कारण असे आहे की आता जे काही सत्तेवर असलेले बलाढ्य लोक आहेत आणि एक कमजोर आणि एक जे ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर त्यांच्यामध्ये एक अटीतटीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ज्याप्रमाणे सर्व पक्षाचे लोक आणि खासकर जे सत्ताधारी लोक आहेत ते लोकांना एक आमिष दाखवून आपल्याकडे सत्ता येण्याकरता सर्व कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहेत, अशा प्रकारची निवडणूक आहे। नमस्कार, मी धनंजय बडवाई, इंडियन हेडलाईन उपसंपादक, आणि आपण आलेलो आहोत माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि दांडगा अनुभव असणारे नगरसेवक अमर भाऊ रगडे जाणून घेऊया यांच्याकडनं यांची काय प्रतिक्रिया आहे। ही जी निवडणूक आहे तुमसर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025, ही निवडणूक एकदम अटीतटीची आहे, महत्त्वपूर्ण आहे या देशाकरता, आपल्या महाराष्ट्राकरता आणि तुमसर शहराकरता। याचे कारण असे की आता जे काही सत्तेवर असलेले बलाढ्य लोक आहेत आणि एक कमजोर आणि एक जे ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर त्यांच्यामध्ये एक अटीतटीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ज्याप्रमाणे सर्व पक्षाचे लोक आणि खासकर जे सत्ताधारी लोक आहेत ते लोकांना एक आमिष दाखवून आपल्याकडे सत्ता येण्याकरता सर्व कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहेत, अशा प्रकारची निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत त्यांना त्यांची ओळख पटली पाहिजे। जे लोक कामं करू शकतात, आपल्या कामी दुःख आणि सुखात सहभाग होऊ शकतात, अशा लोकांना चांगल्या प्रकारे आपण चांगल्या लोकांना निवडून दिला पाहिजे, अशा प्रकारची माझी इच्छा आहे। आणि मी सर्वांना विनंती करतो यांनी एक मतदान करताना याचा आपण संपूर्ण अभ्यास करून मतदान करावा। भाऊ, मला सांगा की आपण 5 वेळा नगरसेवक आणि 2दा नगराध्यक्ष म्हणून राहिले 2.5 वर्षाच्या याच्यामध्ये कालखंडामध्ये, तर आपल्याला त्यावेळेचे अनुभव आणि आताचे अनुभव, त्यावेळेस आपण जी निवडणूक लढली आणि आता आपण निवडणूक लढत, काय फरक आहे? कसा आहे की त्यावेळेस मी एक बलाढ्य व्यक्तीसोबत या प्रभागामधून निवडणूक लढलो होतो। सच्चिदानंदजी फुलेकर त्यांच्या विरोधात मी काँग्रेस पक्षाकडून लढलो होतो आणि त्यावेळेस मी जिंकून सुद्धा आलो आणि आल्यानंतर या संपूर्ण शहरामध्ये काँग्रेसचा वातावरण निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये 14 नगरसेवक निवडून आले आणि 14 नगरसेवक निवडून आल्यानंतर आमची मी त्यावेळेस अनुसूचित जातीची राखीव सीट होती आणि त्यामध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मला एक काँग्रेस पक्षाने एक म्हणजे कमी जे समाजाचा माणूस आहे, जो एक खालच्या समाजाचा माणूस आहे, त्या माणसाला त्यांनी भारतीय संविधानाचे निर्माते त्यांना या संविधानामध्ये जे काही त्यांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्याचा अधिकार मला प्राप्त झाला आणि मी त्या अधिकाराच्या माध्यमातून तुमसर नगरपालिकेच्या, तुमसर शहराच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला आणि त्याप्रमाणे मी आपले जे काही कार्य आहे तुमसर नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आपण तुमसर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न होते, अनेक समस्या होती, त्यावेळेस आपण सुजल निर्मल योजनेमध्ये पाणी पुरवठा योजना आणली, त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना मग दुसऱ्या जे अध्यक्ष झाले त्यांनी पुढे वाढवला, परंतु आजपर्यंत ते काही पाणी पुरवठाची योजना आहे ती योजना कोणत्याही प्रकारे लोकांना आपण जे मुबलक पाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारची कोणतीही योजना त्यांनी त्यांच्याकडून करण्यात आली नाही। त्याचप्रमाणे बाजाराचा प्रश्न सुद्धा आहे, बाजाराचा प्रश्न करता आपण अनेक प्रपोजल तयार केले, माहिती तयार केली आणि रेल्वेकडून आपण एक जे जुना बस स्टँड होता त्याच्यामध्ये बाजार व्यवस्था करण्याकरता आपण रेल्वे मंत्रालयाकडे ते पाठवला होता, प्रस्ताव पाठवला होता नगरपालिकेकडून। ते मग मी गेल्यानंतर मी 2 वेळा नगराध्यक्ष राहिलो, पहिले 2.5 वर्ष आणि मग सर्वसाधारण गटाकडून
पुन्हा काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष झालो आणि त्याच्यामध्ये मग आपण बाजारची व्यवस्था करता करता आपल्याला जे फाईल जी आहे ती आमची अडकली राहिली आणि त्यावेळेस मग आमची सत्ता गेल्यानंतर मग त्यांनी कोणत्याही नगराध्यक्षांनी कोणत्याही सत्ता पक्षाच्या लोकांनी त्यावर कोणत्याही अंमलबजावणी करण्याचं काम केलेलं नाही. आज फार बिकट परिस्थिती आहे बाजाराची. लोकांना दळणवळणचा प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्तीला आपण येण्या जाण्याचा प्रश्न आहे, आपण येण्या जाण्याच्या मार्गावर सुद्धा आपण जाऊ शकत नाही. गावाची हालत खराब आहे, रस्त्याची हालत खराब आहे. पाणी पुरवठा योजनेमुळे त्यांनी जे काही गावाला 3-3 वेळेस खोदकाम केला आणि निकृष्ट दर्जाचा जे पाईपलाईन तयार केली त्याच्यामुळे गावाला अनेक लोकांना आजारपणामुळे दुःखाची संपूर्ण शहरामध्ये दुःखाची एक आजारपण झाला आणि त्यामुळे अनेक लोक बिमार झाले. अशा प्रकारची व्यवस्था आहे. भरपूर प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावर आपण बोलला तर अनेक आपल्याला दिवस लागतील. नगराध्यक्ष असताना या संपूर्ण भागामध्ये मी 234 घरकुल योजना, स्वर्गीय इंदिराजी गांधी योजना, झोपडपट्टी योजनामध्ये 234 घरकुल बांधकाम केली इथे आणि मला प्रथम या नगरीचा मान मिळाला की मी या झोपडपट्टीच्या कुठेतरी एक चांगल्या प्रकारे गरीब लोकांची सेवा करू शकलो. अशा प्रकारचे अनेक कामं आहेत, लोकांचे कामं आहेत, गावातील कामे. कोणत्याही लोकांकडून मी पैसे घेतलेले नाही आणि मी कोणत्याही गावाच्या लोकांना त्रास दिलेला नाही. अशा प्रकारच्या कारकीर्द माझी राहिलेली आहे. लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे मी अनेक वेळा नगरसेवक झालो. आता सुद्धा मी नगरसेवक पदाकरता उभा आहो. 2 प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा मी निश्चितच निराकरण करणार. सर्वांना विनंती करतो की त्यांनी मला प्रभाग क्रमांक 2 मधून काँग्रेसचे पक्षाचे जे काही उमेदवार आहेत, जयश्रीताई निखाडे, अमरनाथ रगडे आणि आमचे अनिल बावनकर नगराध्यक्ष पदाकरता त्यांना भरघोस मताने निवडून द्यावा आणि त्यांच्या पंजा समोरील बटन चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, अशा प्रकारची विनंती करत आहोत. भाऊ, आपला म्हणजे निवडून आल्यानंतर आपला ज्वलंत प्रश्न काय असणार, ज्वलंत मुद्दा काय असणार आपण निवडून आल्यानंतर? तसा ज्वलंत प्रश्न बोलला तर या भागातील औद्योगिक विकास झालेला नाही. जे औद्योगिक विकास केशवरावजी पारधी यांच्या वेळेत झालेला होता, अनेक कंपन्या आल्या होत्या, ते सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि बंद झालेले आहेत. मग ते शुगर फॅक्टरी तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एलोरा पेपर मिल बंद झाला, ते आपलं मॅंगनीचं जे हे फॅक्टरी आहे ते सुद्धा बंद झाली. केशवरावजी पारधीने नळ योजना आणली, त्यावेळेस सनफ्लॅग आणला, अनेक कंपन्या आणला. हे सर्व शुगर फॅक्टरी वगैरे त्यांच्याच वेळेची आहे. आणि गावात ज्वलंत प्रश्न बोलला, औद्योगिक विकास करणे शासनाचं काम आहे, ते राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे. पण त्यांची जी योजना आहे त्याच्या राबविण्याचं काम नगरपालिकेचा असतो. आपण म्हणजे ज्वलंत जे प्रश्न आहेत आणि जे अधोरेखित आहेत त्याच्यावर आपण वाचा फोडणार का निवडून आल्यानंतर? बिलकुल वाचा फोडणार. कारण की गावामध्ये जे काही प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, बाजार व्यवस्थेचा प्रश्न आहे, लोकांना येण्या जाण्याचा दळणवळणच्या मार्गाचा प्रश्न आहे, त्या सर्व प्रकार लोकांना एक चांगल्या प्रकारे नगरपालिकेमध्ये लवकरात लवकर त्यांना सेवा मिळाली पाहिजे, कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांना, व्यापाऱ्यांना, पत्रकार असो, काही असो, जे काही नागरिक असतील त्यांना सर्वांना आपण एक चांगल्या प्रकारची माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून मी सेवा देण्याचं काम करणार, एवढं निश्चित. भाऊ, आपण न्यूज हेडलाईनला आपण आपलं एक म्हणजे अमूल्य वेळ दिला आणि याबद्दल न्यूज हेडलाईन तर्फे आपल्याला शुभेच्छा. पुढील वाटचालीस आणि अनेक शुभेच्छा आपल्या सोबत आहेत. आपण भरघोस मताने आपली टीम निवडून यावी. काय? धन्यवाद. तुम्ही आलात आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल सुद्धा आणि माझ्या प्रत्यक्ष मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. मला सर्व जनतेला आणि सर्व प्रभागातील जे काही मतदाता आहेत आणि सर्व प्रभागातील आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याकरता मी जनतेसमोर एक आग्रहाची विनंती करत आहो की त्यांनी आमच्या पक्षाचे माजी आमदार अनिलजी बावनकर आणि सर्व प्रभागातील जे नगरसेवक आणि नगरसेविका पदाकरता जे काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत त्यांच्या पंजा निशाणी चिन्हावरील समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने बहुमताने विजयी करण्याकरता मी आपणास विनंती करीत आहो. आणि निश्चितच मला विश्वास आहे की आपण काँग्रेस पक्षावर जे काँग्रेसची विचारधारा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून
आमचे नेते मंडळी नानाभाऊ पटोलेजी आणि आमचे ते केंद्राचे नेतृत्व आहेत राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचा सर्व हे जे काही उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याकरता आपण भरघोस मताने निवडून द्याल अशीच मी यांना आपणास विनंती करीत आहोत. धन्यवाद.